शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे आहेत, कष्टकऱ्यांचे राजे आहेत। ते कसं? शिवाजी महाराजांनी चिपळूणला एक पत्र लिहिलं 19 मे 1673 ला। आकडे लिहून घेत चला, पोरांनो ध्यानात राहू द्या। 19 मे 1673 ला चिपळूणला हवालदारांना, कारकून मंडळींना, मावळ्यांना लिहिलेलं पत्र आहे। ते पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे गाडीमध्ये किंवा नेटवरही सापडेल। मुद्दा मला सांगायचं, तो इतिहास माहिती आहे काही लोकांना, मला तर मान्यवरांना माहित असावा कदाचित। त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी काय उल्लेख केला माहितीये? शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका। लढत असताना चिपळूणच्या पायथ्याला असणाऱ्या मावळ्यांना त्यांनी सांगितलंय, एखादा उंदीर भुकेच्या आशेने येईल, रावठ्या टाकलेल्या असायच्या पहिल्या, एखादा उंदीर भुकेच्या आशेने येईल, वात जी जीवा लावलेली वात घेऊन जाईल। मग परिसरामध्ये पहिले महादाचे घर होते, आजही आहेत काही खेड्यामध्ये, ते महादाचे घर जळतील, घोड्यांसाठी असणारा गवत फाटा जळेल आणि मग घोड्यांना काहीच खायला राहणार नाही। मग ते त्या परिसरातील लोक काय म्हणतील गावामधले? ते म्हणतील अरे यांच्यापेक्षा तर मोगल बरे। म्हणजे इतकी सूक्ष्म काळजी घेतली। एवढंच नाही, मग म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जगाच्या पाठीवर शिवाजी महाराजांनी, तुम्हाला जर कोणी विचारलं जगाच्या पाठीवरती 0% व्याजानं शेतकऱ्यांना कर्ज देणारा राजा कोणता असेल, तर एकाच वाक्यात सांगायचं, शेतकऱ्यांना 0% व्याज दरानं कर्ज देणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज।